नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि सर्वसामान्य माणसांना, जनतेला हेच माहिती नसतं, शासन हे बेकायदेशीरपणे काम करत असतं. सगळी कामं बेकायदेशीर करतात. आता ओला, कोला, उबेर, रॅपिडो, पिपिडो ह्यांना परमिशन आहे का? कुठलीही परवानगी नाही. फक्त 9 कंपन्यांनी 5-5 लाख रुपये परमिशनसाठी भरलेले आहेत. आता पर्यटक परवान्याच्या गाड्या स्थानिक व्यवसाय करतात, त्यांना परमिशन आहे का? त्यांना तर बिलकुलच नाही. फक्त रिक्षा, टॅक्सी, मीटरवाली जी आहे त्यांना शासन भाडं ठरवू शकतं. राहिला प्रश्न पर्यटक परवान्याचं भाडं, हे शासनालाच ठरवायचे अधिकार नाहीत. तर ओला कोलावाला ठरवणारा हा कोण भाडा आहे? आणि प्रथम ओला कोलाच्या ज्या गाड्या आहेत त्याची एक बी गाडी नाही. ह्या गोरगरिबांच्या गाड्या आहेत आणि कंपनीवाल्यांनी वगैरे फसवलेलं आहे त्यांना. आणि आता म्हणतात आमचा हप्ता जात नाही. अरे बाबांनो, पर्यटक परवान्याच्या गाडीला व्यवसायच करता येत नाही स्थानिक. त्या वाटणीची तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल तर काळी पिवळी मीटरची टॅक्सी घ्या. काळी पिवळ्या रिक्षा टॅक्सीला तुम्हाला 4 सीटला परमिशन मिळते, 6 सीटच्या टॅक्सीला परमिशन मिळते, कूल कॅब म्हणून परमिशन मिळते. आणि त्याला शासन भाडं ठरवतं आणि त्याला व्यवसाय करण्याचं तुम्हाला कार्यक्षेत्र मिळतं. हे मात्र तितकंच खरं आहे. बाकी सरकार कुठलंही काम बेकायदेशीर करत असतं. मग असे दंगा करणारे काहीतरी दंगा करतात आणि मग गोरगरिबांना त्रास होतो आणि मग सरकार त्यांना कायद्याच्या कक्षेत आणतं. हे मात्र कुणीही विसरू नका. आणि आजकाल पॉलिटिकल लोकसुद्धा ह्याच्यावरती काही काम करत नाही. तेही न्यायालयाच्या आडाला धरतात आणि शासन हे चालतं, सरकारही चालतात, ती धनिकाच्या बगलानं चालतात. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आता मी तर महाराष्ट्रातील मराठी तरुणांना एक आव्हान करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. ओला कोलाचं हे ऑल इंडिया ॲप आहे. हे ॲप इथं कुठलंही चालणार नाही. तर तुम्हाला रिजन वाईज ॲप तयार करा. काळी पिवळी रिक्षा टॅक्सी जोडा, त्या ॲपला कुठलंही नाव द्या. आणि प्रत्येकानं आता मुंबई महानगर क्षेत्रासाठी कमीत कमी 5-25 ॲप तयार होऊन द्यात. पुणे महानगरासाठी होऊन द्यात. ॲप तयार काय करायला 2-3 लाख रुपये खर्च येतं. ॲप तयार करून देणारे बी आहेत. आणि त्याच्यात तुम्ही शासनाचं भाडं हे तुम्ही त्या ऑनलाईनला दाखवू शकता आणि तुम्ही रीतसर व्यवसाय करू शकता. त्या ॲपला सुद्धा शासन परवानगी देतं. तुम्हाला ज्या विभागात ॲप काढायचं आहे त्या विभागातल्या RTOला तुम्ही अर्ज करा. तिथं 5 लाख रुपये फी भरावी लागेल, ट्रेड सर्टिफिकेट मिळेल, त्या ॲपची चौकशी होईल आणि मग त्याच्या कार्यालय मात्र त्याचं त्याच रिजनमध्ये हवं आहे. हे मात्र तितकंच सत्य आहे. त्याच्यामुळं ओला कोलाच्या ॲपला सुद्धा मोठ्या अडचणी लवकरच निर्माण होणार आहेत. आणि स्थानिक ॲप, रिजन ॲप ही महाराष्ट्रात तयार होतील. प्रत्येकानं पुढाकार घ्या, ॲप बनवा आपापल्या जिल्ह्यासाठी. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा.